श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहीतच आहे आता गुरुपौर्णिमा येणार आहे, तेव्हा घरच्या घरीच गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची, कुठल्या सेवा करायच्या, ह्या पूजेचं महत्त्व काय हे जाणून घेणार आहोत. ही सर्व माहिती जाणून घेण्याआधी चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. हिंदू धर्मात आपल्या जीवनात गुरुला देवासमान मानले जाते. गुरुला देवाचा दर्जा दिला जातो. या शुभ दिवशी गुरूंची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांचा सन्मानही केला जातो. ही गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. ह्या वर्षी ही गुरुपौर्णिमा रविवारी 21 जुलैला साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेचा शुभारंभ 20 जुलै म्हणजे शनिवारी संध्याकाळी 5:59 सुरू होईल आणि 21 जुलै म्हणजे रविवारी दुपारी 3:46 ही पौर्णिमा समाप्त होईल. त्यामुळे हा पवित्र सण आपण 21 जुलैला साजरा केला जाणार आहे. माहीतच आहे आपले गुरु, आपले कर्ता, आपले धर्ता हे स्वामी आहेत. त्यामुळे ह्या दिवशी जमेल तेवढी त्यांची सेवा करायची आहे आणि ही सेवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करायची आहे. म्हणजेच काय तर स्वामी आपल्यासोबत सुखात दुःखात सोबत असतात. ते नेहमी आपल्याला वाईट गोष्टींपासून दूर ठेवत असतात व आपले वाईट गोष्टींपासून संरक्षणही करत असतात. म्हणून आजच्या दिवशी हा स्वामींचा दिवस म्हणून साजरा करायचा आहे. व मी तर म्हणेल आजच्या दिवशी स्वामींना तुम्ही काहीच मागू नका. फक्त जमेल तेवढी, शक्य होईल तेवढी सेवा करा. आपल्याला सर्वांना माहीतच आहे स्वामींना काही मागायची खरंच गरज नाही. ते अंतर्यामी आहेत. त्यांना सर्व आपले दुःख सर्व आपण सांगायच्या आधी त्यांना समजतात व आपल्याला जे पाहिजे त्यापेक्षा आपल्याला काय योग्य आहे हे स्वामींना चांगलं माहीत आहे. त्याच्यामुळे मी तर म्हणते स्वामींना कधीच काही मागू नका, फक्त सेवा करत राहा. तर ह्या वर्षी पौर्णिमा ही रविवारी आहे. त्यामुळे जॉब करणाऱ्या महिलांनाही ही सर्व सेवा करू शकतात व पुरुष मंडळीसुद्धा करू शकतात. त्यामुळे सर्वांनी ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. तर ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर चांगलेच, पण जर नसतील तर पांढऱ्या रंगाचे परिधान करू शकता. पण शक्यतो काळ्या रंगाचे वस्त्र धारण करणे हे टाळा. घर स्वच्छ करून झाल्यानंतर उंबऱ्यावर हळदीचे लेपन नक्की करा. तसेच मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर स्वास्तिक व शुभलाभ काढा व ह्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. तर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करा. पण जर मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या व त्याला अत्तर लावा. व जर मूर्ती असेल तर त्यावर तुमच्याकडे असेल ते पाणी, दूध किंवा पंचामृताने अभिषेक करा. अभिषेक करताना एक वेळा गणपती अथर्वशीर्षम, एक वेळा पुरुष सूक्तम, एक वेळा श्री सूक्तम व एक वेळा पवमान सूक्तम ह्याचं पठण करत अभिषेक करायचा आहे. नंतर अभिषेक केलेलं पाणी तुम्ही घरात ते तीर्थ म्हणूनही प्राशन करू शकता किंवा एखाद्या झाडालाही देऊ शकता. अभिषेक झाल्यानंतर महाराजांना वस्त्र परिधान करवा व अष्टगंध लावून, आज शक्य असेल तर चाफ्याची फुलेही स्वामींचे अतिप्रिय आहेत, जर शक्य असेल तर तेही स्वामींना अर्पण करा व ह्या फूल, दीप, धूप, अगरबत्ती लावून स्वामींची पूजा करावी. व ह्या दिवशी फळ, मिठाई किंवा गोड नैवेद्य स्वामींना दाखवावा. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पुरणपोळी स्वामींची अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवू शकता किंवा खीर, पुरी, भाजी याचाही नैवेद्य दाखवू शकता. तुमच्या यथाशक्तीने स्वामींना आज त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच तुम्ही त्या दिवशी 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचे पठण करू शकता व त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करायचा आहे व 11 वेळा तारक मंत्राचा म्हणायचा आहे. नंतर आरती करायची आहे व
जो नैवेद्य स्वामींना आपण अर्पण केला आहे तो आपल्या फक्त घरातील व्यक्तींनी तो ग्रहण करायचा आहे प्रसाद म्हणून. जसं मी आधी म्हटले, स्वामी आपले कर्ता धर्ता आपले गुरु आहेत, त्यामुळे त्यांना ह्या दिवशी गुरुपद नक्की द्यायचे आहे. तर ते गुरुपद कसं द्यायचं ह्याचा मी व्हिडिओ नक्की बनवेल आणि तो पोस्ट करेल, तर तो व्हिडिओही सर्वजण चेक करा. तसेच मी सर्वांना आवर्जून सांगेल की ह्या दिवशी कृपया स्वामींना काहीच मागू नका. ह्या दिवशी फक्त एक कृतार्थ व्यक्त करत ही सेवा करायची आहे. तर मला आशा आहे सर्वजण स्वामींच्या ह्या सेवा नक्की करतील गुरुपौर्णिमेच्या दिवशी. अशी ही माहिती आवडली असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेअर व लाईक करा. अशी ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करून हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.